जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जातोय छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी आणि त्यांचं समाधीस्थळ पाहण्यासाठी, म्हणजे वडू तुळापूरला। खरं तर आमचं जे बाळ आहे ते सध्या फक्त 2 वर्षांचं आहे आणि आम्ही आत्तापासूनच ठरवलंय की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामधले होळकर असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, या सगळ्या महामानवांचा इतिहास आत्तापासून तिला सांगायला सुरुवात करायची। आणि म्हणून त्यांचे जे गडकिल्ले आहेत, जुनी समाधीस्थळ आहे, या सगळ्यांच्या ठिकाणी आम्ही आमच्या लहान बाळाला घेऊन जाणार आहे। तर त्यातला जो पहिला आजचा जो आमचा व्हिडिओ असणार आहे तो अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा असणार आहे। तर आता आपण पुण्यातून निघतोय आणि आपण जाणार आहोत वडू तुळापूरला आणि छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कशी आहे, त्यांची बलिदान भूमी कशी आहे ना, ते पाहण्यासाठी जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, चलो। तर अजून आम्ही पुण्यातून बाहेर पडलेलो नाहीये, एवढं सगळं ट्रॅफिक लागले, तुम्ही बघू शकता ब्रिजवरती अख्खा जाम आहे। तर ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय सुसाट वेगानं। छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या जवळ आपण पोहोचलोय, तुळापूर गावामध्ये। मागे फार सुंदर असा बोर्ड लावलाय, बघू शकता। आणि या बाजूने रस्ता आहे जिथून आपल्याला शंभूराजांच्या समाधीकडे जायचंय। फार सुंदर एक कमान बनवली, आपण तिथं पोहोचणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला देतो, ज्या माणसाला घेऊन आपण शंभूराजांच्या समाधीला आलोय ते माणूस झोपलेला आहे। त्यामुळे आता आपण इथं आलोय तर खरं, आता ती झोपेतून उठण्याची वाट बघूयात आणि मग शंभूराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला पुढे जाऊयात। कुठे आले बघ, कुठे आले? बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मॅडम झोपेतून उठलेले आहेत। जायचं का? तिकडे नाही जायचं, इकडे जायचं, इकडे या बाजूला चला चला। समोर शंभूराजांच्या समाधीस्थळाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ती जी कमान आहे त्याच्यावरती शंभूराजांचं शिल्प आहे सिंहाला फाडताना। आणि तिथून पुढे मग समाधी आणि त्याच्या पलीकडं इंद्रायणी भीमा नदी आहे। बऱ्याच दिवसानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडे आलोय आणि खूप बदल इथं पाहायला मिळाला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या बाजूला किल्ल्यासारखं भव्य दिव्य बांधकाम बांधायचं चालू आहे। म्हणजे पलीकडच्या बाजूने पाहिल्यानंतर प्रॉपर किल्ल्याचा फील यायला लागला आहे। म्युझियम आणि शंभूराजांची शिल्पसृष्टी वगैरे बनवण्याचा प्लॅन आहे असं कळतं इथं। तर समाधी आहे ती या बाजूला आहे आणि हे इकडं बांधकाम चालू आहे। शंभूराजांच्या समाधीच्या जवळ इथं बुक स्टॉल वगैरे दिसतो आपल्याला, बघू शकता। बरीचशी पुस्तकं आहेत शिवशंभू छत्रपतींच्या इतिहासावरती तर आहेच, पण इतर सुद्धा बरेचसे कादंबऱ्या आणि कथासंग्रह वगैरे दिसत आहेत। बऱ्याच दिवसानंतर शंभूराजांच्या समाधीकडे आलोय। इकडे खूप सारा चेंज दिसतोय आपल्याला, कारण इथे काम चालू आहे। चला। आणि इथं आपल्याला छंदोगामात्य कवी कलश यांची ही समाधी पाहायला मिळते। छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात कवी कलश यांचं फार मोठं योगदान आहे। पाया पड बाळाचं, ते मम्माकडे दे। आणि इकडे एक मंदिर आहे। आजी, इथं छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक होतं, ते आता कुठे? काम चालू आहे, त्या ठिकाणी परत स्मारक बांधणार आहेत का? दिसतंय ना, ते आता काम चालू आहे, ते छान बांधकाम चालू आहे।
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं या ठिकाणी संग्रहालय तयार होत आहे. त्याची जी इमारत आहे ते इकडं मागच्या बाजूला दिसून येईल. फार मोठं बांधकाम आहे आणि किल्ल्यासारखं त्याचं फील लोकांना येईल असं बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मागे इकडे इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आणि इथं शंभूराजांची समाधी. जय जय. सध्या पाहू शकता शैक्षणिक सहली सुद्धा शंभूराजांच्या समाधीस्थळी यायला लागलेत. ही छोटी छोटी मुलं आहेत प्राथमिक शाळेतली, ती इथे शंभूराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेत. ए कोणती शाळा रे तुमची आणि गाव? तुळापुरामधलीच, म्हणजे इथले स्थानिक शाळेतली मुलं आहेत ती. शंभूराजांच्या समाधीस्थळापासून जवळच हे संगमेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे, जे की फार जुनं आहे. आणि इथे महाराजांची समाधी आपल्याला दिसते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून जवळपास 12व्या शतकामधलं हे प्राचीन संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. फार सुंदर आणि फार प्राचीन मंदिर आहे. आणि त्या बाजूला शंभूराजांची समाधी आणि इकडे इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांचा संगम. समोरच्या बाजूला एक दीपमाळ सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि जे मूळ मंदिर आहे ते या बाजूला. तर आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शंभूराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, मंदिरात दर्शन घेतलं आणि आपल्याला आता जायचं आहे नद्यांच्या संगमावरती. कसं वाटलं हे मंदिर तुला? खूप मस्त आहे, खूप. म्हणजे याच्या आधी पण खूप सारी मंदिरात म्हणजे गेलेले आहे, पण हे पण असं पूर्ण दगडी बांधकाम वगैरे आहे. आणि मस्त वाटते, प्रसन्न वाटतं या मंदिरात. असं थांबलं थोडेच वेळ पण थांबलं ना तर सुद्धा प्रसन्न वाटतं. आणि शंभूराजांची समाधी पहिल्यांदा तू पाहिली असं? हां, मी पहिल्यांदाच पाहिले, म्हणजे पहिल्यांदाच आले इकडे. आणि छान आहे, समाधीस्थळ पण खूप छान आहे. दर्शन वगैरे घेतलं आणि आल्यानंतर खरंच मनाला असं समाधान वाटतं एकदम, तुमच्या पाया वगैरे पडल्यानंतर. तर इकडे बघू शकता, इथून समाधीस्थळापासून आम्ही खाली आलोय आणि इथे इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम. या कमानीतून खाली गेल्यावर आपल्याला नदी पात्र पाहायला मिळेल. या नदीच्या पलीकडच्या तीरावरती वडबुद्रुक गाव आहे, जिथे शंभूराजांना अग्नी दिला होता आणि म्हणून संभाजी महाराजांच्या 2 समाध्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. इथं नदीकाठावरती बोटिंगची सुद्धा सुविधा आहे. तुम्ही बोटीमधून फेरी मारू शकता, त्यासाठी काही पेड चार्जेस असतील. तुळापुरामध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं आत्ता आपण दर्शन घेतलं. आणि आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे, इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली एक समाधी जी तुळापुरात आत्ता आपण दर्शन घेतलं ती, आणि दुसरी समाधी या नदीच्या पलीकडच्या तीरावरती वडबुद्रुक नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी शंभूराजांची दुसरी समाधी आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडेल की 2 समाध्या कशा काय? याचं उत्तर असं की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं कैद केल्यानंतर त्यांना तुळापुरामध्ये आणण्यात आलं होतं. काही दिवस याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची हत्या या जागेवरती करण्यात आली होती. आणि शंभूराजांच्या शरीराचे जे तुकडे होते ते इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले आणि त्यानंतर ते तुकडे गोळा करून शंभूराजांच्या शरीराला अग्नी इथून पलीकडच्या तीरावरती असणाऱ्या वडबुद्रुक गावामध्ये देण्यात आला होता. चला सईबाई, काय तुझं रे बा? मला देती का देती बाळा? देती रे बाळा, द्यायचं बाळा, दे रे बाळा. द्यायचं तसं. सिंह होय तो, अडूनच टाकतो सिंहाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या समोर मी सध्या आहे. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात आधी आश्चर्याचा धक्का बसला, कारण असं वाटलं की शंभूराजांच्या समाधीसमोर हे नेमकं काय चालू आहे. तुम्ही बघू शकता. पण ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळी कळालं की छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं म्युझियम या ठिकाणी साकारत आहे, जे की पुढच्या काही वर्षांमध्ये किंवा अगदी काही महिन्यांमध्ये सुद्धा काम ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी शंभूराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल.
छत्रपती संभाजी महाराज यांची वडुबुद्रुक गावात असलेली जी एक समाधी आहे ती पाहण्यासाठी सध्या आपण आलोय. तिकडे मागच्या बाजूला शंभूराजांची समाधी. वडुबुद्रुक गावात असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची एक समाधी. याच ठिकाणी शंभूराजांच्या शरीराला अग्नी देण्यात आला होता आणि हीच ती पवित्र अशी जागा जी प्रत्येकानं पाहायलाच हवी, ज्या जागेवरती येऊन नतमस्तक व्हायलाच हवं, अशी ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची वडू गावातील समाधी आपण पाहतोय. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र आणि स्वराज्याचे अगदी निष्ठावंत सेवक स्वामिनिष्ठ कवी कलश यांची समाधी. छत्रपती संभाजी महाराज की जय. कुठे ठेवलेत आपले चप्पल? इथं ठेवलेत. घाल तुझी चप्पल, चल. हे कोणाची चप्पल घेतली तू? पप्पांची पण देते वय. थँक्यू. तर सगळ्यांच्या चप्पल स्टँडवरून काढून तिने दिलेत. उलटी घातली बाळा. उलटी नको घालू चप्पल. हा, उलटी घातली तू. ती ह्या पायात घाल आणि ही इकडची त्या पायात घाल. हा. तर छत्रपती संभाजी महाराज यांची वडू गावात असलेली समाधी पाहून आता आपण घरी निघालोय. चला मॅडम. या दोन्ही समाध्या महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही कुठेही राहत असला ना तरी एकदा आवर्जून नक्की वर्षातून एकदा तरी किंवा अगदी 2-3 वर्षातून जरी आला तरी हरकत नाही, पण आयुष्यात किमान एकदा तरी शंभूराजांच्या दोन्ही समाध्यांवरती नतमस्तक होण्यासाठी नक्की या.